जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी जळगाव शहरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या तासामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। या ठिकाणी पक्षांचे उमेदवार जे आहेत पळवण्याच्या हालचाली या ठिकाणी सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या पक्षाचा कार्यकर्ता आता दुसऱ्या पक्षाकडून या ठिकाणी उमेदवारी करत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत असेच एक उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार। काय सांगणार बांदल साहेब, आपण आतापर्यंत शिवसेना ठाकरे गट होते, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते निष्ठावान, त्यांच्या विचारांची आपली या ठिकाणी कट्टरता होती। मात्र आज कुठेतरी तुम्ही या ठिकाणी भाजपकडून अर्ज भरलेला आहे। मी आज विजय लक्ष्मण बांदल वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी लढवत आहे। भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, तसंच जिल्ह्याचे खासदार मंगेशदादा खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेशदादा चव्हाण, तसेच माझे आमचे वरिष्ठ नेते नितीन भाऊ लड्डा, पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, तसेच काही भारतीय जनता पार्टीचे तोलामोलाचे कार्यकर्ते वर पदाधिकारी यांच्यावर एक विश्वास ठेवून वार्डाच्या हितासाठी आणि एक वार्डाचे जे विकास कामं रखडलेले आहे तर वार्डाचं हित पाहून मी भारतीय जनता पार्टीवर प्रवेश केलेला आहे। आणि भारतीय जनता पार्टीने नक्कीच विश्वासाने मला सांगितलेलं आहे की बुवा नक्कीच वार्डाचे, मी त्यांना सांगितलं की आपल्या वार्डाचा विकास भरपूर थांबलेला, तर ते शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली नाही का आपल्याला? तिकीट मिळालं पण वार्डाचा आता विश्वासाने, आता शेवटी विकासाच्या दृष्टिकोनाने मी प्रवेश केलेला आहे। ठाकरे गट तुम्हाला जर उमेदवारी देणार होतं, तुम्हाला जर उमेदवारी त्यांनी जाहीर केली होती, तर मग भाजपमध्ये जाण्याचं काय कारण आहे? नागरिकांच्या आग्रहाखातीर, नागरिकांच्या वार्डातल्या, माझ्या वार्डातील सिनियर मंडळी, तसेच मित्रपरिवार, वार्डातील नागरिक यांनी, सामाजिक क्षेत्रातले काही समाजसेवक, असेच काही यांचा एक आग्रह होता मित्रपरिवाराचाही। कधी प्रवेश केला? मी 2 दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे उमेदवारीसाठी। आणि निश्चितच मी चांगलं काम करत आहे आणि इथून पुढेही मी चांगलं काम करत राहीन। आणि नुसता वार्डापुरतं नव्हे तर जळगाव शहरासाठी मला भारतीय जनता पार्टीच्या पक्षामार्फत आमदार राजूमामा भोळे, तसेच भारतीय जनता पार्टीचे तोलामोलाचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सोबत मी जळगाव शहरासाठी जेही चांगलं कार्य करता येईल ते मी निश्चित कटिबद्ध राहील। दिलाय का तुम्हाला भाजपने? आता बघू, आता अर्ज दाखलेला आहे, देतील, मिळेन अशी मग भेटीनच, विश्वास आहे मला तेवढा। कारण त्यांच्यासाठी मी ठाकरे गट सोडून इकडे आले नाही तसं नाही, एक शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातनं मी शहराचे आमदार राजूमामा भोळे, तसेच पक्षाचे अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते आपल्या जळगाव शहराचे नितीन भाऊ लड्डा, मंगेशदादा चव्हाण, असे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तोलामोलाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर विश्वास ठेवून मी नक्कीच पक्षात प्रवेश केला आणि ते नक्कीच मला या गोष्टीला हे करतील। हे होते आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख, की त्यांनी उमेदवारीसाठी जे होतं शिवसेना ठाकरे गट सोडून या ठिकाणी भाजपमध्ये 2 दिवसापूर्वीच प्रवेश केला। आज त्यांनी भाजपच्या वतीने या ठिकाणी अर्ज देखील दाखल केलेला आहे। नागरिकांच्या आग्रहास्तव आणि प्रभागाच्या विकासासाठी मी हा प्रवेश केला आणि उमेदवारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र अजून देखील त्यांना भाजपने बी फॉर्म दिला नाही, त्यामुळे भाजप त्यांना उमेदवारी देतं का? आणि शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळत असतानाही त्यांनी भाजपकडून उमेदवारी करण्याचं नेमकं कारण काय, या गोष्टी अनुत्तरित असल्या तरी जळगावमध्ये मात्र आता महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे। तर एकमेकांच्या पक्षाचे उमेदवार, इच्छुक उमेदवार या ठिकाणी पळवण्याचा प्रकार जो आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।